नमस्कार मंडळी, पल्लवीज किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूयात अंड्याची भाजी। अंड्याची भाजी खायला तितकीच रुचकर आणि बनायला पण एकदम सोपी। चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात। रेसिपीकडे वळण्याआधी लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर सर्वप्रथम मी इथे आपल्या भाजीसाठी लागणारी अंडी उकडून घेत आहे। मी इथे 6 अंडीचा वापर केला आहे। आपली अंडी उकडेपर्यंत आपण आपल्या मसाल्याची तयारी करून घेऊयात। सर्वप्रथम मी इथे 2 मोठी आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे। तर कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून द्यायचा आहे। त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याला परतून देत आहे। आता आपला कांदा परतून झाला आहे। मी त्याला एका ताटात काढून घेत आहे। आता आपला मसाला तयार आहे। तर इथे मी लसूण, खोबरं, कांदा, अद्रक, लसूण घेतला आहे। आता हे मी एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि आपण त्याचं बारीक वाटण करून घेऊया। बघा, आपलं वाटण आता तयार आहे। सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये 2 मोठी चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेलामध्ये मी अंडा करी मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा, काळा मसाला अर्धा चमचा आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे। आपण त्या मसाल्याला मिक्स करून त्यामध्ये आपलं वाटलेलं मिश्रण टाकून घेऊयात। तेल सुटलं आहे बघा। आता आपली अंडी एक एक करून त्यामध्ये ऍड करून घेऊयात। एकजीव झाल्यावर त्यामध्ये आपल्या गरजेनुसार आपण पाणी ऍड करून घेऊयात। आता आपण त्यामध्ये मीठ टाकून लो फ्लेमवर अर्धा तास भाजी शिजून घेऊया। अर्ध्या तासाने आपल्या भाजीला मस्त कलर आलेला आहे बघा। तर मी त्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकली आहे। बघा, आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर आपली अंड्याची भाजी बनवून तयार आहे। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।